या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर। सभा मंडपाचं उद्घाटन माननीय आमदार सुभाष बापू यांच्या शुभ हस्ते जुळे सोलापूर येथील विशाल नगर इथं विठ्ठल रुक्मिणी मंदिर समोर बांधण्यात आलेल्या सभा मंडपाचं उद्घाटन संपन्न झालंय। सदरील मंडप आमदार सुभाष बापू देशमुख साहेबांच्या विकास निधीतून बांधकाम करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विशालनगर मधील ज्येष्ठ विद्वान व्यक्ती असलेले माननीय श्री शशिकांत हलकुडी सर, सेवानिवृत्त प्राचार्य वालचंद कॉलेज सोलापूर हे होते। सोबत वॉर्ड क्रमांक 26 मधील नगरसेवक जमादार हेही होते। कार्यक्रमाचं प्रास्ताविक व सूत्रसंचालन माननीय श्री वाडकर सर, सेवानिवृत्त शिक्षकांनी केलं। या प्रसंगाचं औचित्य साधून कार्यक्रमाचे अध्यक्ष हलकुडी सर यांनी आजकाल हल्लीच्या शहरी भागात असल्या सार्वजनिक सभा मंडपाची किती गरज आहे पटवून देत असताना आमदार साहेबांनी या सभा मंडपाच्या कामास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व विशालनगर वासियांच्या वतीनं स्तुतिसुमन वाहत कृतज्ञता व्यक्त केली। कार्यक्रमाच्या प्रारंभी विशालनगरमधील चिमुकल्यांकडून भक्तिगीत व स्वागत गीत गाऊन प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं। नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री हलकुडे सर यांनी प्रमुख पाहुणे आमदार सुभाष बापू यांचा सत्कार शाल व गुच्छ देऊन करण्यात आला। त्यानंतर कामाचे कंत्राटदार कुंभार यांचा व विशालनगरमधील ज्येष्ठ नागरिक श्री साबू शिरोर यांचाही सत्कार करण्यात आला। सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। पतितमी जाना पतित जाना पतितमी जाना पतित जाना मज द्यावे एक दंता तुझ मागतो मी आता। रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा। स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा। स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमुख वाटा उचलणारे श्रीमती सुचित्रा थळंग यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सभामंडप बांधून महिलांच्या बालकांची कशी सोय झाली आहे याची विशद करून या कामाबाबत सर्व महिला वर्गाच्या वतीनं आमदार साहेबांचं अभिनंदन करून त्यांचे आभार व्यक्त केले। योगी श्री सिद्धरामेश्वरांचे चरणी वंदन करते, बसवेश्वराला सुद्धा इथं स्मरण करते आणि विठ्ठल रुक्मिणी चरणी वंदन करून व्यासपीठावरील
सर्व मान्यवरांचं मी वंदन करते. खास आपल्या लाडके श्री आमदार बापूसाहेबांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करते आधी, की आपल्या महिलांसाठी हे सभा मंडप म्हणजे एक व्यासपीठ मिळवून देण्याचं काम करीत आहे. कुठलाही काम असू दे, भजन म्हणा, कीर्तन म्हणा, आणि आरोग्य शिबिर घ्यायला, आणि मुलांचं आत्ता आम्ही कौशल्य दाखवले मुलांनी त्याच्याबद्दल म्हणा, आणि कुठलाही स्पर्धा घेणार असेल तर आपल्याला सभा मंडपची खूप गरज होती साहेब. ते आपण मिळून दिल्याबद्दल सगळ्यांच्या वतीनं मी आपला खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. आणि असंच आपल्याला सहकार पाहिजे म्हणून मी विनंती करते आणि माझं 2 शब्द मनोगत संपूर्ण व्यक्त करते आणि धन्यवाद. कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी आमदार साहेबांनी या कामाचं श्रेय स्वतःकडे न घेता जनतेला दिलं, कारण कामाला अनुदान तुम्ही मागितलं व निरोप मी शासनाकडे पोहोचवला. शासनाकडून आलेल्या अनुदानातून संबंधित खात्याकडून काम करण्यात आलं. यात मी फक्त लोकप्रतिनिधी म्हणून निरोपाचं काम केलं असं नम्रपणे सांगून याचं सर्व श्रेय जनतेला जातं असं सांगितलं. कारण जनतेने या कामासाठी धडपड केली नसती व तगादा लावला नसता तर हे काम एवढं लवकर झालं नसतं, याचा आग्रहाने उल्लेख केला. वास्तविक सभामंडप मी पैसे दिले, माझ्या माध्यमातून सगळं खोट आहे आणि तुम्ही माझा आभार माना. मी उलट तुमचा आभार मानायला आलो की तुम्ही मला सेवा करण्याची संधी दिली. सेवा करण्याची संधी दिल्यामुळं भगवंताच्या समोर एक सभामंडप ही करण्याची सेवा आहे, आणि सेवेची संधी तुम्ही मला दिली. जिथं तुम्ही राष्ट्र घडवण्यासाठी जी मुलं त्यांच्या ह्याच्यावरून संस्कृती काय आहे हे जोपासण्याचं काम जे करतायत त्यांच्यावरती विचारधारा करताय. मला असं वाटतं की हाच माझा भाग्यवानाचा दिवस आहे, त्याच्यासाठी तुमचा आभार मानतो. माझा विषय नाही आभार कधी घ्यायचा. मी फक्त नेहमी सांगतो मी पोस्टमनचं काम करतो. तुमचं दिलेलं टपाल सरकारला पाठवतो, फक्त एवढं तर जिथल्या तिथं पाठवतो. म्हणजे त्यांनी सरकारने दिलेलं टपाल इथं आणून दिलेलं. माझा काही रोल नाही ह्याच्यामध्ये. सर्व तुम्ही जबाबदार आहे, करते कमी ते तुम्हीच आहात. त्याच्यामुळे तुमचंच मी मनापासून आभार मानतो. आता दुसरा जो विषय निवेदनात दिलेला आहे, वास्तविक एखाद्या जागेत एक वेळेस फक्त आमदार निधी वापरतो. आता दुसरा किती जरी वापरायचं म्हटलं, तीव्र इच्छा जरी असली, पांडुरंगाने जरी बुद्धी घातली तरी आता म्हटलं टायटल बदलून करूया. म्हणजे मला असं वाटतं की आता हे थोडंसं अगोदर झालं असतं, अगोदर एकदम विषय आला असता तर आपल्याला त्याच वेळेस शक्य होतं. आता परत या जागेवरती आमदार निधी वापरता येत नाही. त्याच्यामुळे दुसरा कुठला तरी मार्ग सापडला, समजा आमचे दीपक जमादाराला पावले, मला असं वाटतं की एखाद्या वेळेस झालं तर झालं. पांडुरंगाला प्रार्थना करू आपण, दीपक जमादाराच्या मनात यावं, तिकडच्या पांडुरंगाच्या सेवेसाठी संधी द्यावी असं आपण त्यांच्या मनात घालू. मी परत एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. सदरील कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी शरद नागणे, हरिदास पवार, त्र्यंबक कुंभार, दत्तात्रय मंगरुळे, सिद्धराम खेडगेकर यांनी परिश्रम घेतला. पसायदान गीतानंतर कार्यक्रम संपून सर्व उपस्थितांना अल्प उपहार देण्यात आला. सर्व उपस्थितांचे आभार. साबू शिरूर यांनी आभार मानले. आजच्या ह्या उद्घाटन प्रसंगी ज्यांचे अमृत हस्ते आपण उद्घाटन केले, आपण सगळे त्यांना आमदार म्हणतात. माझ्यासाठी तर ते 10 वर्षापूर्वी नामदार होते, आजही आहेत, उद्याही आहेत. त्यामुळे नामदार बापू असंच म्हणणार मी त्यांना. आणि आपला त्यांच्यावर प्रेमाचा अधिकार आहे हे आपण ह्या निमित्ताने त्यांना माहीतच आहे. आपण त्या निमित्ताने नमूद करू की आज आपण खूप एक वेगळ्या प्रसंगासाठी एकत्र आलो असं मला वाटतं. कारण आता मी इतक्या सार्वजनिक जीवनात फिरतोय, ज्या व्यक्तीच्या हस्ते भूमिपूजन होते त्या व्यक्तीच्या हस्ते बिल्डिंगचं उद्घाटन होतं असं सहसा होतं. पण हा असा एक वेगळा चांगला असं दुग्ध शर्करा योग आहे की बापूनेच आपलं भूमिपूजन केलंय आणि बापूच्या हस्तेच आपण ह्या बिल्डिंगचं उद्घाटन करतो. या सादरीकरणातून आपल्याला दिसून येते आणि सभा मंडपाचा उद्देशच निर्मितीचा हा आहे की आमच्या मुलांना या ठिकाणी निरनिराळे कार्यक्रम सादर करता यावे. धन्यवाद. मान्यवरो, आज या ठिकाणी विशाल नगर विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभा मंडपाच्या उद्घाटन समारंभाचे या ठिकाणी सभा संपन्न होत आहे. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून
सोलापूर दक्षिणचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुभाष बापू देशमुख हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष WITचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर शशिकांत हलकुडे सर यांची या ठिकाणी अध्यक्ष म्हणून आपण नेमणूक केलेली आहे. त्याचबरोबर नगरसेवक श्री जमादार यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. त्याचबरोबर विशालनगरमधील सर्व उपस्थित बंधू भगिनी आणि सन्मान्य निमंत्रित या सर्वांचं या विशालनगर विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो आहे. आणि थोडीशी माहिती अगदी संक्षिप्त रूपामध्ये, मान्यवरो, आपल्या महाराष्ट्राचं दैवत म्हणजे श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी देवी. हा देव हा सर्वसामान्याचा देव आहे. आमच्या विशालनगरमध्ये स्त्रियांचं आपलं सगळा एक भजनी मंडळ आहे आणि ते भजनी मंडळ म्हणजे ते दसरा सगळ्यांच्या घरी जातात, अक्कलकोटला सेवा लावायला जातात, पंढरपूरला सेवा करायला जातात, असे सगळीकडे जातात. तर असं हे एकत्र येणं एक सार्वजनिक जागा निर्माण झाल्यामुळे त्यांचा स्किल इम्प्रूव्ह होण्यासाठी त्याची मदत आपल्याला सगळ्यांना होणार आहे. त्याचबरोबर आता आपल्याकडे बरेच असे सगळे तरुण मंडळी आहेत, त्या सगळ्यांना करायचं आहे. तर ही जी बिल्डिंग झालेली आहे, आपण आता सांगाडा उभा केला म्हणजे मोठा सांगाडा उभा केला, तर ही बिल्डिंग आम्हाला चांगल्या दृष्टीने वापरण्यासाठी आणि ज्यावेळेस वापर नाही त्यावेळेस त्याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून लॉक अँड की करावी अशी एक सर्वांची भावना. जेव्हा जेव्हा त्यांच्या दारासमोर आम्ही उभं राहिलो तेव्हा आम्हाला मदत केली. इथून पुढे मदत करतील ते म्हणले, अन्य मार्गाने आम्ही मदत करू. त्याच्यासाठी आम्ही तुमच्या दारामध्ये येणार आहे. त्याबद्दल तुम्ही आम्हाला हातवून देऊ नका. म्हणजे बापूसाहेब खूप चांगले आहेत, निर्मळ मनाचे आहेत. आता सांगायचं म्हणजे बापूसाहेब मला घर बांधण्यासाठी सुद्धा मदत केलेली. तेव्हा अजून आमदार नव्हते ते. मला 1 लाख रुपये दिले साहेब, आठवतं का? लोकमंगल बँकेकडनं. तेव्हापासून साहेब खूप चांगले व्यवस्थित आहेत आणि सामाजिक कार्य पण करतात. त्यांनी अन्नपूर्णा एक हे चालवतात, रोज 400 ते 500 डबे पुरवतात. मला ते बघून खूप चांगलं वाटलं. वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी, आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या. इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट, वांग, मस व चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीननं उपचार केले जातील व मांडीवरील, चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी 7D हाय फूड लेझर मशीन, हेअर रिग्रोथ साठी PRP ट्रीटमेंट, केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर PRP ट्रीटमेंट उपलब्ध आहे. 15in1 हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजेलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा. तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे, केसांमध्ये कोंडा होणे, सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात. याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या. यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंटवर दसरा, दिवाळीच्या आणि ख्रिसमस सणानिमित्त ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्यांमध्ये 20% सूट देण्यात येईल. प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील, जयलक्ष्मी रेसिडेन्सी 3, पत्ता 328/35 न्यू पाच्छापेठ, वालचंद कॉलेज, बॉईज हॉस्टेल समोर, सोलापूर. क्लिनिक फोन नंबर 9326 20 33 99.